You want to say something? Why are you carrying this bag? I've said many times what my beliefs are regarding this. And if you look at my Twitter handle, all my comments are over there. They say that I believe that can't carry this. Who's going to decide what clothes I wear now? Who's going to decide that? That's typical patriarchy, that you decide what clothes women wear also. Okay, ma'am. I don't subscribe to that. I will wear what I want. प्रियंका गांधींना एवढा बांगलादेशी लोकांचा पुळका काय येतोय? प्रियंका गांधींना एवढा त्या पॅलेस्टाईन लोकांचा पुळका काय येतोय? अहो, इथले महाराष्ट्रातले भारतातले हिंदू तडपडून मरतायत, मारले जातायत, भूकबळीनं मरतायत, महागाईनं मरतायत, बेरोजगारीनं मरतायत. ते प्रियंका गांधींना दिसत नाही. पहिल्यांदा खासदार झालाय ना तुम्ही, मग तुम्ही या देशातल्या हिंदूंची पहिली काळजी करा. ते बांगलादेशी हिंदू मुठभर आहेत हो. इकडे हिंदूच हिंदूंना मारतोय. मग कधी मंत्री म्हणून मारतोय, कधी नेता म्हणून मारतोय, कधी गुन्हेगार म्हणून मारतोय. याच्याकडे कधी आम्ही लक्ष देणार? कधी मोर्चे काढले जात आहेत, कधी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सगळ्यांना पेटवलं जातंय. याकडे काँग्रेसला किंवा प्रियंका गांधींना, सोनिया गांधींना बघायला वेळ नाही का? अंतर्गत वाद आणि अंतर्गत लाथड्यांमुळेच काँग्रेसचा खर तर सर्वनाश झालाय असं म्हणायला हरकत नाही. अशी घटना घडली आहे का? काय एवढं त्या बांगलादेशींबद्दल किंवा तिकडच्या लोकांबद्दल प्रेम आहे? ते लोकांना जर भारताविषयी आणि धर्माविषयी प्रेम असेल तर त्यांनी इकडे येऊन राहिलं पाहिजे. तुम्हाला पुळका तिकडच्या लोकांचा येतोय का तुम्हाला फक्त राजकारण करायचंय? या मुद्द्यावर संतोष शिंदे चर्चा करणार आहे. मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना सप्रेम नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून खासदार आपले आपले प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी प्रयत्न करतायत. नवनिर्वाचित खासदार आता आपला परफॉर्मन्स तिथं दाखवण्याचा प्रयत्न करतायत. महाराष्ट्रासह इतर राज्यांचे सुद्धा खासदार त्यांचे प्रश्न मांडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. देशाच्या एका राजकीय घराण्याच्या आणि पहिल्यांदाच नव्याने केरळमधून, जिथं पहिले राहुल गांधी खासदार होते पण त्यांनी राजीनामा दिला आणि तिथं पोटनिवडणूक लढवून त्यांच्याच बहीण प्रियंका गांधी वडेरा ह्या आता केरळमधून खासदार झाल्या आणि आता पहिल्यांदा ते संसदेच्या सभागृहामध्ये गेल्या. नेहरूंचा वारसा, गांधींचा वारसा या देशाला आजपर्यंत पुढे घेऊन जाणारा किंवा देशामध्ये गेल्या 75 वर्षात विकासाची गंगा वाहणार आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आणि नाकारायची सुद्धा गरज नाही. जे दीडदमडीचे लोक म्हणतात की आजपर्यंत नेहरूंनी काय केलं किंवा गांधींनी काय केलं, एकदा फक्त महाराष्ट्र फिरा, बघा महाराष्ट्रात जुनी जी विकास कामं आहेत, धरणं आहेत, पाणलोट क्षेत्र आहे, शेती असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जी काही जुनी कामं झालेली आहेत त्याच्या जीवावर आत्ताची हरित क्रांती किंवा आत्ताचं जे डेव्हलपमेंट पाहतोय जुन्या लोकांच्याच आशीर्वादाने. ते कुठल्याही पक्षाचे असू द्या, नेते कुणीही असू द्या, पण आत्ताचा ट्रेंड फक्त आणि फक्त नावं ठेवण्याचा, शिव्या देण्याचा किंवा हे कसे वाईट आहेत, नालायक आहेत आणि आम्ही कसे श्रेष्ठ आहोत, भले आम्ही जुमलेबाजी केली, आम्ही लोकांना वेड्यात काढलं, आम्ही ईडीच्या, सीबीआयच्या किंवा इतर यंत्रणेच्या माध्यमातून या देशातले सगळे प्रादेशिक पक्ष संपवण्याची सुपारी घेतली, ज्यांनी देशातले राष्ट्रीय पक्ष पण संपवण्याची सुपारी घेतली. कार्यकर्ते पळवणे, चोरणे, आमदार पळवणे, चोरणे किंवा मोठे मोठे नेत्यांना धमकी देऊन आपल्या पक्षात गळाला लावणे, यापेक्षा ज्या नेत्यांनी दुसरं काहीच काम केलं नाही, पहिल्यांदा देशाची वाट लावली, दुसऱ्यांदा देशाची वाट लावली, पहिल्यांदा पास झाले होते, दुसऱ्यांदा पास झाले, तिसऱ्यांदा मात्र 35 मार्कावर कट्टोकट पास झाले. अर्थात मी मार्कशीट मधले 35 मार्क सांगितले. म्हणजे ज्या पद्धतीचं यश पाहिजे होतं ते मिळालं नाही. घासून कसं तरी त्यांना यश प्राप्त झालं. ती लोक आता इतरांना प्रश्न विचारतायत
मी याच्यासाठी ही आठवण करून दिली की तुम्हाला कळलं पाहिजे आम्ही कुठल्या देशात राहत आहोत आणि आम्ही कुठल्या देशात जन्म घेतला. ज्या काळात आम्ही जन्म घेतला त्या काळात समता, समानता, बंधुता होती. सगळ्या जाती धर्माचा आणि खास करून जिवंत माणसाचा आदर होता. आणि ज्या काळात आपण वाढलो तो लोकांना सन्मान देण्याचा काळ होता. आता परिस्थिती बदलली. आता हा हुकुमशाहीचा, जुलमी आणि रजाकारांपेक्षा भयानक म्हणजे फक्त आणि फक्त हिटलरशाहीचा काळ आहे. लोकांना कसंही धमकवलं जातंय, सुरक्षित कोण आहे माहित नाही. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की दुसरे सगळे वाईट, दुसरे सगळे घराणेशाहीतले आणि हे फक्त धुतल्या तांदळासारखे अशी ज्यांनी प्रतिमा बनवली ते आज सत्तेमध्ये आहेत. दुसऱ्यांना कमी लेखणं हा ह्यांचा धंदा आहे आणि दुसऱ्यांना पळवणं आणि पळवून आणणं ही ह्यांची खासियत आहे. अशा देशात आम्ही आता जगण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच देशातल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आज त्याच देशातल्या नागरिकांच्या हिताबद्दल चर्चा केली जाते. वन नेशन वन इलेक्शन चर्चा केली जाते. रेशनवर, शेतकऱ्यांवर, कष्टकऱ्यांवर, कामगारांवर त्या ठिकाणी फक्त चर्चा केली जाते. पण शेतकरी उद्ध्वस्त केला जातोय, तरुण उद्ध्वस्त केला जातोय, कामगार उद्ध्वस्त झालेलाच आहे. सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आलेला आहे. याच्यावर चर्चा होत नाही. चर्चा कशावर होते की प्रियंका गांधी संसदेत आल्या, मग त्यांनी कपडे कसे घातले, त्यांनी पर्स कशी घेतली, मग त्या पर्सवर बांगलादेशींमधल्या हिंदूंबद्दल लिहिलंय, पॅलेस्टाईन बद्दल लिहिलंय. तिथं देशामध्ये काय चाललंय आणि आमच्या देशातली लोक काय करतात हे त्यांना एक वेगळ्या पद्धतीनं मांडायचंय. पण आमच्या देशाच्या कारभाऱ्यांना देशामध्ये वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये ह्यांच्याच पक्षातले सहयोगी मंत्री किंवा ह्यांची लोक आज जिवंत मारतायत, जातीवाद पेरतायत, जाती जातीत विष पेरलं जात आहे आणि पाजलं जात आहे. एवढंच काय, आज पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा सुरक्षित नाहीत. परभणीची घटना आपल्या डोळ्यासमोर आहे. पोलीस स्टेशन मध्ये इतकं मारलं जातं, इतकं मारहाण केली जाते की तरुणाचा जीव जातो. कारण वेगळी सांगितली जातात, रिपोर्ट बदलू शकतात, हे याच माणसाने सांगितलेलं आहे. आणि अशा राज्यांमध्ये सध्या मंत्र्यांच्या माध्यमातून त्यांचे चेले चपाटे जिवंत माणसं लोकप्रतिनिधींना उचलून निघून मारतायत आणि इतकं मारतायत की त्याचा जीव जातो. अंगाच्या प्रत्येक भागावर इतके त्या ठिकाणी घाव आहेत की ते डोळ्यांनी पाहता येत नाही. मारणारा पण हिंदू आहे आणि मरणारा पण हिंदू आहे. आणि आमच्या देशामध्ये सत्ताधारी आणि विरोधक बॅगावर वेगळी वेगळी नावं लिहून बांगलादेशातला हिंदू खतरे में सांगतात, तिथला ईसाई खतरे में आहे म्हणून सांगतात, किंवा पॅलेस्टाईनचं काय आहे भानगड ते सांगतात. आमच्या इथल्या लोकांबद्दल त्यांच्याकडे वेळ नाही का याचा सुद्धा प्रश्न विचारण्याची हिम्मत आमच्या इथल्या सामान्य माणसामध्ये नाही का, लोकांमध्ये नाही का, हा प्रश्न आहे. खरं तर राहुल गांधींचं जे काही नवीन रूप संसदेच्या सभागृहामध्ये आहे ते सरकारचा कमीपणा जगासमोर आणणारा आहे. इथल्या सत्ताधाऱ्यांना उघडं पाडणार आहे. आमच्या देशातलाच हिंदू सुरक्षित नाही, आमच्या देशातली लोक सुरक्षित नाहीत, महिला भगिनी किंवा सामान्य माणूस सुरक्षित नाही. आणि गर्व से कहो हम हिंदू है म्हणून गप्पा मारता आणि चर्चा आंदोलन सत्ताधारी बांगलादेशातल्या हिंदूंचं संरक्षण झालं पाहिजे म्हणून करताय. इथल्या हिंदूंना महागाईपासून ठेचून मारण्यापर्यंत इथलेच हिंदू जे सत्तेची नशा डोक्यात असणारी करतायत त्याबद्दल का सत्ताधाऱ्यांना काही वाटत नाही याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आमच्या संवेदना ह्या जिवंत माणसाशी निगडीत असल्या पाहिजेत. आमच्या संवेदना गावखेड्यापासून शहरापर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या जिवंत आम्ही भारताचे लोक म्हणून जगणाऱ्या लोकांशी असल्या पाहिजेत. आमच्या संवेदना परदेशी इतर देशातल्या नागरिकांबद्दल जर एवढ्या उफाळून येत असेल तर तुमचं सगळं राजकारण बेगडी आहे. मग ते सत्ताधाऱ्यांचं बेगडी आहे का? तर हो आहे. आणि विरोधकांचं आहे का? तर ते सगळ्या गोष्टी समोर आणतायत पण ते बेगडीपणा करतायत का? तर हो, त्यांचा तो प्रयत्न आहे तुमचं उघडपण पाडण्याचा. याच्यावर चर्चा झाली पाहिजे. म्हणून मी बोललोय की प्रियंका गांधी ह्या ज्या घराण्यातून येतात त्यांच्या संवेदना एवढ्या खरं तर हलक्या अजिबात नसतील.
त्या इथल्या लोकांसाठी भांडतायत, बोलतायत, पण आमच्या इथले सत्ताधारी, सत्ताधीश हे तिकडं बोट दाखवतायत. तुम्ही इकडं तडपडून मारा, आम्ही मात्र त्यांचा विचार करू. सगळं बेगडीपणा चाललाय. याच्यापासून सावध राहा. हाच मला सांगायचंय. आमचा माणूस सुरक्षित असेल तर मग हिंदू काय, इतर धर्म आणि त्यांची लोक सुद्धा सुरक्षित राहतील. पहिलं माणूस जगवायला आणि जिवंत ठेवायला शिकलं पाहिजे. नाहीतर सध्याच्या राजकारणामध्ये लोकांचा फुटबॉल केला जातोय, हे विसरून चालणार नाही. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आज ही काळाची गरज आहे. धन्यवाद.